श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 66वा सर्ग वाचूया. तेव्हा सुग्रीवाचे हे वचन ऐकून आणि त्यावर पुरेसा विचार करून श्रीराम त्या वानर शिरोमणीशी बोलू लागले. त्यांचे बोल परममंगल होते. ते म्हणाले, वानरराज, बिभीषण दुष्ट असो वा साधू, हा निशाचर कुठल्याही प्रकारे माझं किंचितही अहित करू शकेल का? वानर युथपते, जर मी ठरविलं तर या पृथ्वीवर जितके पिशाच, दानव, यक्ष आणि राक्षस आहेत त्या सर्वांना केवळ अंगुलीच्या अग्रानं मारू शकेन. एका कबुतराची कथा मला आठवते. त्याला शरण आलेल्या त्याच्या शत्रू असलेल्या एका व्याधाचा यथोचित आतिथ्य सत्कार केला होता. त्याला भोजनाचं निमंत्रण देऊन आपल्या शरीराच्या मांसाचं भोजन त्याला दिलं होतं. त्यानंतर त्या व्याधानं त्या कबुतराच्या भार्येला कबुतरीला पकडलं. तरीही तो अतिथी आहे म्हणून कबुतरानं त्याचा आदर सत्कारच केला. मग माझ्यासारख्या माणसानं शरणागतावर अनुग्रह केला पाहिजे, यात काय बरं शंका? पूर्वकाली कण्व मुनींच्या पुत्रानं सत्यवादी महर्षी कंडून एका धर्मविषयक गाथेचं गान केलं होतं. ते सांगतो, ते ऐक. परंतपा कंडू म्हणतो, जर शत्रूही शरण आला आणि दीनभावानं हात जोडून दयेची याचना करू लागला तर त्याच्यावर प्रहार करू नये. शत्रू दुःखी असो वा अभिमानी, जर तो आपल्या विरुद्ध पक्षाला शरण गेला तर शुद्ध हृदयाच्या श्रेष्ठ पुरुषानं आपल्या प्राणांचा मोह सोडून त्याचं रक्षण केलं पाहिजे. जर तो भय, मोह अथवा कुठल्याही कामनेच्या आहारी जाऊन न्यायानुसार यथाशक्ती त्याचं रक्षण करता झाला नाही तर त्याच्या त्या पापकर्माची लोकात मोठी निंदा होते. जर शरण आलेल्या पुरुषास संरक्षण न मिळाल्यामुळं त्या रक्षकाच्या दृष्टीसमोरच नष्ट झाला तर तो त्या रक्षकाचं सारं पुण्य आपल्या समवेत घेऊन जातो. अशा प्रकारे शरणागताचं रक्षण न करणं हा मोठाच दोष सांगितला गेला आहे. शरणागताचा त्याग स्वर्ग आणि सुयशाची प्राप्ती नष्ट करतो आणि मनुष्याच्या बलवीर्याचा नाश करतो. म्हणून मी तरी महर्षी कंडूच्या त्या यथार्थ आणि उत्तम वचनांचंच पालन करीन, कारण परिणामी तेच धर्म, यश आणि स्वर्गप्राप्ती करून देणारं आहे. जो एकदा शरण येऊन मी तुमचा आहे असं म्हणून माझ्याकडे रक्षणाची प्रार्थना करतो त्याला मी प्राणीमात्रांपासून अभय देतो. हे माझं सदैव पाळण्याचं व्रत आहे. कपिश्रेष्ठ सुग्रीवा, तो बिभीषण असो वा स्वतः रावण, तू त्याला घेऊन ये. मी त्याला अभय दिला आहे. भगवान श्रीरामांचे हे वचन ऐकून वानरराज सुग्रीव सद्गदित झाला आणि म्हणाला, धर्मज्ञ लोकशिरोमणी, तुम्ही जी काही श्रेष्ठ धर्मकथा सांगितली तिचं काय आश्चर्य, कारण तुम्ही महान, शक्तिशाली आणि सन्मार्गावर स्थित म्हणून प्रसिद्ध आहात. हा माझा अंतरात्मा देखील आता बिभीषणाला शुद्ध समजू लागला आहे. हनुमानानं देखील अनुमानांच्या आणि भावनांच्या निकषावर त्याची अंतर्बाह्य सगळीकडून नीटपणे पारख केलेली आहे. तेव्हा रघुनंदना, आता बिभीषणानं इथं आपल्यात मिसळून राहावं आणि आपली मैत्री संपादन करावी. त्यानंतर वानरराज सुग्रीवाचं ते म्हणणं ऐकून राजा श्रीराम पुढे होऊन जसा देवराज इंद्र पक्षीराज गरुडाला भेटतो तसे भेटले. अशा प्रकारे रघुनाथांनी अभय दिल्यावर विनयशील महाबुद्धिमान बिभीषणाने खाली उतरण्यासाठी पृथ्वीकडे पाहिले. तो आपल्या भक्तसेवकांसह हर्षभरीत होऊन आकाशातून पृथ्वीवर उतरून आला. उतरून चारी राक्षसांसह तो धर्मात्मा बिभीषण श्रीरामचंद्रांच्या चरणावर कोसळला. त्यावेळी बिभीषण श्रीरामांशी बोलू लागला. ते बोलणे धर्मानुकूल, संयुक्त, समयोचित आणि हर्ष वाढवणारे होते. तो म्हणाला,
भगवान, मी रावणाचा धाकटा भाऊ आहे. रावणानं माझा अपमान केला आहे. तुम्ही शरण आलेल्या प्राण्यांना अभय देणारे आहात, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. माझे सारे मित्र, धन आणि लंकापुरी यांचा मी त्याग करून आलो आहे. आता माझं राज्य, जीवन आणि सुख सर्व तुमच्याच स्वाधीन आहे. बिभीषणाचे ते वचन ऐकून श्रीरामांनी मधुर वाणीने त्याचे सांत्वन केले आणि नेत्र जणू त्याला पिऊन टाकतील अशा प्रकारे प्रेमपूर्वक त्याच्याकडे पाहत त्याला ते म्हणाले, बिभीषणा, तू मला राक्षसांचं बलाबल आता विस्तारानं सांग. सहजपणे महान कर्मे करणारे श्रीराम असे म्हणाल्यावर राक्षस बिभीषणाने रावणाच्या बलाचा यथार्थ परिचय करून देण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, राजकुमार, ब्रह्मदेवांच्या वरदानाच्या प्रभावानं दशमुख रावण मनुष्य सोडला तर गंधर्व, नाग आणि पक्षी इत्यादी सर्व प्राण्यांना अवध्य आहे. रावणाहून धाकटा आणि माझ्याहून मोठा असा जो आमचा भाऊ कुंभकर्ण, तो महातेजस्वी आणि पराक्रमी आहे. युद्धात तो इंद्रासारखा बलशाली आहे. श्रीरामा, रावणाच्या सेनापतीचं नाव प्रहस्त आहे. कदाचित तुम्हीही त्याचं नाव ऐकलं असेल. त्यानं कैलासावर झालेल्या युद्धात कुबेराच्या सेनापतीला मणिभद्राला देखील पराभूत केलं होतं. रावणाचा पुत्र जो इंद्रजित, तो घोरपडीच्या चामड्याची बनवलेली अंगुलीस्त्राणं परिधान करून, अवध्य कवच धारण करून, हातात धनुष्य घेऊन जेव्हा युद्धाला उभा ठाकतो तेव्हा अदृश्य होतो. रघुनंदना, श्रीमान इंद्रजितानं अग्निदेवाला तृप्त करून अशी शक्ती प्राप्त करून घेतली आहे की तो विशाल व्यूहाच्या संग्रामात अदृश्य होऊन शत्रूवर प्रहार करू शकतो. महोदर, महापार्श्व आणि अकंपन हे तिन्ही राक्षस रावणाचे सेनापती आहेत आणि ते युद्धात लोकपालांसारखा पराक्रम प्रकट करतात. लंकेत रक्तमांस भक्षण करणारे आणि इच्छेला येईल ते रूप धारण करणारे 10 कोटी सहस्त्र राक्षस राहतात. त्यांच्यासह जेव्हा राजा रावण लोकपालांशी युद्ध करत होता तेव्हा देवांसह ते सारे लोकपाल दुरात्मा रावणाकडून पराजित होऊन गेले. बिभीषणाचे ते बोलणे ऐकून रघुकुल तिलक श्रीरामांनी मनातल्या मनात त्यावर विचार केला आणि त्यानंतर ते म्हणाले, बिभीषणा, तू रावणाच्या ज्या युद्ध पराक्रमाचं वर्णन केलं आहेस ते मी उत्तम प्रकारे जाणतो, परंतु एक गोष्ट नक्की, मी युद्धात प्रहस्त आणि पुत्रासह रावणाचा वध करीन आणि तुला लंकेच्या राजपदावर बसवीन. रावण रसातळाला जावो, नाहीतर पाताळात जावो, अथवा पितामह ब्रह्मदेवांच्या आश्रयाला जावो, तो आता माझ्या हातून जिवंत सुटणार नाही. मी माझ्या तिन्ही भावांची शपथ घेऊन सांगतो की युद्धात पुत्र, भृत्यजन आणि बंधू बांधवांसह रावणाचा वध केल्याविना अयोध्यापुरीत मी प्रवेश करणार नाही. सहजपणे महान कर्म करणाऱ्या श्रीरामचंद्रांचे वचन ऐकून धर्मात्मा बिभीषणाने मस्तक लववून त्यांना प्रणाम केला आणि तो म्हणाला, प्रभो, राक्षसांचा संहार करण्यात आणि लंकापुरीवर आक्रमण करून ती जिंकण्यात मी तुम्हाला यथाशक्ती मदत करीन. तसंच प्राणांची पर्वा न करता युद्ध करीन, रावणाच्या सेनेतही प्रवेश करीन. बिभीषण असे म्हणाल्यावर भगवान श्रीरामांनी त्याला हृदय आलिंगन दिले आणि प्रसन्न होऊन ते लक्ष्मणाला म्हणाले, सुमित्रानंदना, तू दुसऱ्यांचा आदर करणारा आहेस. जा, समुद्राचं जल घेऊन ये आणि त्याद्वारे या परमबुद्धिमान राक्षसराज बिभीषणाला लंकेच्या राजावर सत्वर अभिषेक कर. मी प्रसन्न आहे त्याबद्दल याला हा लाभ झालाच पाहिजे. ते असे म्हणाल्यावर सुमित्रा कुमाराने लक्ष्मणाने प्रमुख वानरांच्या उपस्थितीत महाराज श्रीरामांच्या आदेशानुसार बिभीषणाला राक्षसांच्या राजपदावर अभिषेक केला. भगवान श्रीरामांचा हा तत्काल लाभलेला प्रासाद पाहून सारे वानर हर्षध्वनी करीत महात्मा श्रीरामांना धन्यवाद देऊ लागले.
त्यानंतर हनुमानाने आणि सुग्रीवाने बिभीषणाला विचारले, राक्षसराज, आपण सर्वजण हा अक्षोभ्य समुद्र महाबली वानरांच्या सेनेसह कसा पार करू शकू? आपण सर्वजण ज्या योगे सेनेसह हा नद्यांचा स्वामी वरुणालय समुद्र पार करू, असा काही उपाय सुचवा. त्यांनी असे विचारल्यावर धर्मात्मा बिभीषण उत्तरादाखल म्हणाला, रघुवंशी राजा श्रीरामांनी समुद्राला शरण जावं. हा अपार महासागर राजा सगरानं खोदविला. श्रीरामचंद्र सगराचे वंशज आहेत, म्हणून समुद्र त्यांचं काम निश्चितपणानं करील. विद्वान राक्षस बिभीषण असे म्हणाल्यावर सुग्रीव जेथे लक्ष्मणासह श्रीराम विद्यमान होते तेथे आला आणि तेथे विशाल ग्रीवेच्या सुग्रीवाने समुद्राजवळ धरण्याविषयी बिभीषण जे शुभवचन बोलला ते सांगण्यास सुरुवात केली. भगवान श्रीराम स्वभावतः धर्मशील होते, त्यामुळे त्यांना बिभीषणाचे ते वचन योग्य वाटले. महातेजस्वी रघुनाथ लक्ष्मणासह कार्यदक्ष वानरराज सुग्रीवाचा सत्कार करीत स्मित हास्य करून म्हणाले, लक्ष्मणा, बिभीषणाची ही संमती मलाही आवडली, परंतु सुग्रीव राजनीतीतला मोठा पंडित आहे. तूही समयोचित सल्ला देण्यास कुशल आहेस. त्यामुळं तुम्ही दोघं प्रस्तुत कामावर नीटपणानं विचार करून जे योग्य वाटेल ते सांगा. भगवान श्रीराम असे म्हणाल्यावर ते दोन्ही वीर सुग्रीव आणि लक्ष्मण यांना आदरपूर्वक म्हणाले, पुरुषसिंह रघुनंदन, यावेळी बिभीषणानं जी सुखदायक सूचना केली आहे ती आम्हा दोघांना चांगली का वाटणार नाही? या भयंकर समुद्रावर पूल बांधल्याशिवाय इंद्रासह देव आणि दानव देखील इथून लंकापुरीला पोहोचू शकणार नाहीत. म्हणून तुम्ही शूरवीर बिभीषणाच्या यथार्थ वचनाला अनुसरून कार्य करावं. आता अधिक विलंब करणं योग्य नाही. या समुद्राला विनंती करावी की त्यानं आम्हाला मदत करावी. त्यामुळं आपण सेनेसह रावण पालित लंकापुरीला जाऊन पोहोचू. ते दोघे असे म्हणाल्यावर श्रीरामचंद्र त्यावेळी समुद्राच्या तटावर कुशासन पसरून त्यावर बसले. त्यावेळी ते वेदीवर प्रतिष्ठित झालेल्या अग्निदेवाप्रमाणे दिसत होते. इथे 66वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 67वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.